मावशीकडे रात्री जेवण करून थोडीशी तयारी करून आम्ही सर्व आलो फेस्टिवल बघायला। हे बघा कासा फेस्टिवल किती मस्त सजवला आहे ना। आज गर्दी पण खूप आहे फेस्टिवल बघायला। आतमध्ये एंट्री केल्यावर तर खूपच गर्दी, चालायला पण नीट जागा नव्हती। अगोदर आम्ही सर्व स्टॉल दुकाने वगैरे बघून घेतली। हे बघा आय लव्ह कासा। स्टेजवर तर कधीपासूनच वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम चालू होते। पुढे गेल्यावर आम्हाला पाळणे वगैरे बघायला मिळाली। लहान मुलांना खेळण्यासाठी, मोठ्या माणसांना एन्जॉयमेंटसाठी तसेच पेट पूजा करण्यासाठी पण खूप सारे दुकाने आहेत। बहिणीला वगैरे विचारलं काय खातात का, काय घेतात का, तर काय घेतच नव्हते। इकडे झुमके खूप मस्त दिसत होते म्हणून ह्याच्यासाठी झुमके घेतले। फालुदा पित असताना ह्या दोघे रागात सारख्या समोर काय बघत होत्या काय माहित। इकडे पेंटर दादाने महालक्ष्मी गडाची मस्त पेंटिंग काढली होती। दुसऱ्या पेंटर दादाने तर एका मुलीची एकदम जबरदस्त पेंटिंग काढली होती। सर्व लोकांना स्टेजवरचे कार्यक्रम दिसण्यासाठी इकडे मोठा LED पडदा लावला होता। कार्यक्रम बघत असतानाच मला इकडे व्लॉगर प्रशांत दादा व्लॉगिंग करताना दिसले। तुम्ही यांना ओळखत असतील कदाचित। प्रशांत दादा खूप मस्त व्लॉग बनवतात। प्रशांत दादाची ID मी बायो मध्ये दिलेले आहे, त्यांचे व्लॉग सर्वांनी नक्की बघा। थोडा वेळ स्टेज कार्यक्रम, डान्स, सिंगर लोकांची गाणं ऐकून आम्ही घरी यायला निघालो। आम्हाला घरी पण लवकर पोहोचायचं होतं म्हणून घाईमध्ये फेस्टिवल बघितलं। पण तुम्ही आलेले की नाही कासा फेस्टिवल बघायला ते मला कॉमेंट मध्ये सर्वांनी नक्की सांगा।